असा होता, इतका तीव्र होता की कल्पनेच्या बाहेर होता. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं, शेतासाठी तर नव्हतंच. तर मग लोकांनी म्हणले व पाण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की जे आपल्या शिवारामध्ये पाऊस पडेल, ते पडलेला पावसाचा थेंब बाहेर जाता कामा नये, याच्यासाठी काय करता येईल. मग ज्या ज्या लोकांनी काम केलेत आणि त्या कशा पद्धतीने केलेत, हीच लोकांनी इथं बसून आयडिया चालू केली की लोकवाटा गोळा करायचा. शासनाची पण त्यामध्ये स्कीम होतीच की ₹1 तुम्ही घाला, 3 रुपये आम्ही घालू. सुरुवातीला गावातले काही विचारवंत माणसं, ज्येष्ठ मंडळी ते पुढे आले आणि ते म्हणले की बाबा, प्रत्येक कार्यक्रमाला गावातल्या मंदिराला असेल, मस्जिदीला असेल, जयंत्या असतील, प्रत्येकाचे धार्मिक कार्यक्रम असतील, ह्याला आपण वर्षाला पैसे देतो. तर आपण इथं सगळ्यांनी पैसे देऊ, एक वेळेसच पैसे द्यायचे आणि आयुष्यभर आपल्या लेकरा बाळांना भविष्यात आपण काही नाही देऊ शकलो तर चालते, पण पाणी देऊ. पहिल्या दिवशी जवळपास आमच्याकडे ₹7,00,000 मिळाले. कोणी पट्टी दिलं, कोणी जमीन दिलं, कोणी वेळ दिला. सुरुवातीला छोट्या नाल्यापासून काम चालू केलं. त्याच्यामध्ये शासनानं आम्हाला पोकलेन दिलं. गावातले 3 आणि शासनाचं 1 असं 4 पोकलेन जवळपास 4 महिने डे नाईट चालले. आतापर्यंत आमचे जवळपास 5 बंधारे पूर्ण झालेले आहेत. 2 अर्धवट आहेत. तर ह्या उन्हाळ्यामध्ये ते आमचे पूर्ण होतील. एकूण आमच्याकडे 8 बंधारे आतापर्यंत आलेत. ह्या गावामध्ये कसल्याच प्रकारचा दुष्काळ होणार नाही. आम्ही केवळ पाणी चालवायचं काम नाही केलं, तर लोकांना पाणी कशा प्रकारे वापरायचं याची सुद्धा जनजागृती आम्ही केलेली आहे. तर गाव संघटित झाल्यामुळे काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण ह्या रंगोळी